शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमो जी शिवा अपरिमिता, आदि अनादि मायातीता, पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता, हेरंबताता जगद्गुरु, ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा, अनादि सिद्धा आनंदवन विलासा, माया चक्रचाळका अविनाशा, अनंतवेशा जगत्पते. जय जय विरूपाक्षा पंचवदना, कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या, विश्वंभरा कर्ममोचक गहना, मनोजदहना मनमोहन जो, भक्तवल्लभ तू ही मन गजामात, भाललोचन नीलग्रीव उमानाथ, मस्तकी स्वर्धुनी विराजित, जाती सुमन हारवतजी, पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक, यक्षपती मित्र प्रतापार्क, दक्षमख विध्वंसक मृगांक, निष्कलंक तव मस्तकी, विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण, काकोल भक्षक निज भक्त रक्षण, विश्वसाक्षी भस्मलेपन, भयमोचन भवहारक जो सर्वस्थित्यंत कारण, त्रिशूलपाणी शार्दूल चर्म वसन, स्कंदतात सुहास्य वदन, माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ, शिवशांत ज्ञान घळ अचळ, जो भानुकोटी तेज अढळ, सर्व काळ व्यापक जो, सकल कलिमल दहन कल्मषमोचन, अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण, पद्मजतात मनरंजन, जनन मरण नाशक जो, कमलोद्भव कमलाकार, दशशतमुख दशशतकर, दशशत नेत्र सुरभूसुर, अहोरात्र ध्याती जया, भवभवांतक भवानीवर, स्मशानवासी गिरा अगोचर, जो स्वर्धुनी तीर विहार, विश्वेश्वर काशीराज जो, व्योमहरण व्यालभूषण, जो गजदमन अंधक मर्दन, ओंकार अमलेश्वर आनंद घन, मदन गर्भ भंजन अज अजित जो, अमित गर्भ निगमागमनूत, जो दिगंबर अवयवरहित, उज्जयिनी महाकाळ कालातीत, स्मरणे कृतांत भयनाशी, दुरित कानन वैश्वानर, जो निज जन चित्त चकोर चंद्र, वेणू नृपवर महत्पापहर, घृष्णेश्वर सनातन जो, तो उमारधय पंजर कीर, जो निज जन हृदयाब्ज भ्रमर, जो सोमनाथ शशिशेखर, सौराष्ट्र देश विहारी जो, कैरवलोचन करुणा समुद्र, रुद्राक्ष भूषण रुद्रावतार, भीम भयानक भीमाशंकर, तपापार नाही जाचा, नागदमन नागभूषण, नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान, ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण, नागानन जनक जो, वृत्रांरी शत्रुजनक वरदायक, बाणवल्लभ पंचबाणांतक, भवरोग वैद्य त्रिपुरहारक, वैजनाथ अत्य अद्भुत जो, त्रिनयन त्रिगुणातीत, त्रितापशमन त्रिवेद भेदरहित, त्र्यंबकराज त्रिदोषानल शांत, करुणाकर बलाहक जो, कामसिंधुर विदारक कंठीरव, जगदानंद कंद कृपार्णव, हिमनगवासी हेमवती धव, हिमकेदार अभिनव जो, पंचमुकुट माया मलहरण, निशिदीन गाती आमनाय गुण, नाही जया आदि मध्य अवसान, मल्लिकार्जुन श्रीशैलवासी, जो शक्रारी जनकांतक प्रिय कर, भूजा सतापहरण जोडुनी कर, जेथे तिष्ठत अहोरात्र, रामेश्वर जगद्गुरु, ऐसी या शिवा सर्वोत्तमा, अज अजित ब्रह्मानंद धामा, तुझा वर्णावया महिमा, निगमागमा अतर्क्य, ब्रह्मानंद मने श्रीधर, तव गुणार्णव अगाध थोर, तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार, न पावती पार तत्वता, कनकाद्री सहित मेदिनीचे वजन, करावया ताजवा आणू कुठून, व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवन कोठुनी आणू, मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता, प्रकाशवया आदित्या, दीप सरता केवी होय, धरित्रीचे करुणी पत्र, उदर कज्जल जलधीमशी पात्र, सुरद्रुम लेखनी विचित्र, करुणी लिहित कंजकन्या,
तेही तेथे राहिली तटस्थ, तरी आता केवी करू ग्रंथ. जरी तू मनी धरिसी यथार्थ, तरी काय एक न होय. द्वितीयेचा किशोर इंदू, त्यासी जीर्ण देशी वाहती दीनबंधू. तैसे तुझे गुण करुणा सिंधू, वर्णितसे अल्पमती. सत्यवती हृदयरत्न मराळ, भेदीत गेला तव गुण निराळ. अंत न कळेची समूळ, तोही तटस्थ राहिला. तेथे मी मंदमती किंकर, केवी क्रमुशके महिमांबर. परी आत्मसार्थक करावया साचार, तव गुणार्णवी मी न झालो. ऐसे शब्द ऐकता साचार, तोषला दाक्षयणीवर. मने शिवलीलामृत ग्रंथ परिकर, आरंभी रस भरीन मी. जैसा धरुनी शिशुचा हात, अक्षरी लिहवी पंडित. तैसे तव मुखे मम गुण समस्त, सुरस अत्यंत बोलवीन मी. श्रोती व्हावे सावध चित्त, स्कंदपुराणी बोलिला श्री शुकतात. अगाध शिवलीलामृत ग्रंथ, ब्रह्मोत्तर खंड जे. नेमिषारण्यी शौनकादिक सुमती, सुताप्रती प्रश्न करीती. तू चिदकाशीचा रोहिणीपती, करी तृप्ती श्रवण चकोरा. तू वा बहुत पुराणे सुरस, श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष. अगाध महिमा आसमास, दशावतार वर्णिले. भारत रामायण भागवत, ऐकता श्रवण झाले तृप्त. परी शिवलीलामृत अद्भुत, श्रवणद्वारे प्राशन करू. यावरी वेदव्यास शिष्यसूत, म्हणे ऐका आता देऊनी चित्त. शिवचरित्र परमा अद्भुत, श्रवणे पातक पर्वत जळती. आयु आरोग्य ऐश्वर्य अपार, संतती संपत्ती ज्ञान विचार. श्रवण मात्रे देनार, श्री शंकर निजांगे. सकळ तीर्थव्रतांचे फळ, महामखांचे श्रेय केवळ. देनार शिवचरित्र निर्मळ, श्रवणे कलिमल नासती. सकल यज्ञा माझी जपयज्ञ थोर, म्हणाल जपावा कोणता मंत्र. तरी मंत्रराज शिव षडक्षर, बीज सहित जपावा. दूजा मंत्र शिव पंचाक्षर, दोहीचे फळ एकची साचार. उतरी संसार नवपार, ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती. दारिद्र्य दुःख भय शोक, काम क्रोध द्वंद्व पातक. इतक्यासही संहारक, शिवतारक मंत्र जो. तुष्टी पुष्टी धृती कारण, मुनी निर्जराशी हाची कल्याण. करता मंत्रराज संपूर्ण, अगाध महिमान वर्णवे. नवग्रहात वासरमणी थोर, तैसा मंत्रात शिव पंचाक्षर. कमलोद्भव कमलावर, अहोरात्र हाची जपती. शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयाग अद्भुत. महास्मशान क्षेत्रात, मंत्रराज तैसा हा. शस्त्रा माझी पाशुपत, देवा माझी कैलासनाथ. कनकाद्री जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी देवी हा. केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभार, ओवाळुनी टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी, कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुणी, हाची जप मुख्य चहुवर्णी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुणी, दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा. शिवमंत्रध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोषवारण. उभेची सांडिती प्राण, न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन, न लगे जपावा प्रीती करून. शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊन पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र, त्यासे निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र, अहोरात्र रक्षितया. मंत्र जपका लागुनी, शिव मने मी तुमचा ऋणी. परी तो मंत्र गुरुमुखे करुणी, घेईने आदी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करून मंडित जो. मीत भाषणी शांत दांत, अंगी अमानित्व अदंभित्व. अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा. वर्णाना ब्राह्मणो गुरु, हा वेद वचने निर्धारू. त्यापासोनी हा मंत्रोच्चारू, करुणी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे तो अविचार, तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित.
त्यांनी ज्ञान कथिले बहुत, परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान, करी संतांशी चर्चा पूर्ण, तरी गुरुविन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोका ते, परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव, सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची स्वयमेव, गुरुसी शरण न रिघता. मौंजी बंधने विन गायत्री मंत्र, जपे जो भ्रष्ट अपवित्र. वरावीन वराढी समग्र, काय व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणोनी सांप्रदायुक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परी पूर्व सांप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भांधासी सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य, गोकर्ण क्षेत्र आदी करुणी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावास प्रेम. तरी ये विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठनी निज ध्यास, दरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मग्न मार्गग्न तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परम पवित्र. दारशाह नामे राजेंद्र, अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती करभार, कर जोडुनी नमिती वारंवार. त्यांच्या मुकुट रत्न किरणे साचार, प्रपदे ज्याचे उजळली. मुकुट घर्षणे करुणी, किरणे पडली दिसती चरणी. जेने सत्ता वसन पसरुणी, पालाणी कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज, जेवी शरत्काळीचा द्विजराज. सकळ प्रजा आणि द्विज, चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश, तेवी ऐश्वर्य चढे विशेष. जो दुर्बुद्धी दासीस, स्पर्शन करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सीरत, स्वरूपाशी तुळिजे रमानाथ. दानशस्त्रे समस्त, याचकांचे दारिद्र्य निवटिले. भुभुजावरी जामदग्न, समरांगणी जेवी प्रळयाग्न. ठान न चळे रनिहून, कुठार घाये बृह जैसा. चतुर्दश विद्या 64 कळा, आकळी जेवी करतळीचा आवळा. जेने दान मेघी निवटिला, दारिद्र्य धुरोळा याचकांचा. बोलणे अति मधुर, मेघ गरजे जेवी गंभीर. प्रजाजनांचे चित्त मयूर, नृत्य करीती स्वानंदे. ज्याच्या सेना सिंधू देखुनी अद्भुत, जळसिंधू होय भयभीत. निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य, वचन तेवी न चळेची. त्याची कांता रूपवती सती, काशी राजकुमारी नाम कलावती. जिचे स्वरूप वर्णी सरस्वती, विश्ववदने करुनिया. जे लावण्य सागरीची लहरी, खंजनाक्षी बिंबाधरी. मृदुभाषिणी पीकस्वरी, हंसगमना हरिमध्या. शशिवदना भुजंगवेणी, अलंकारा शोभा जिची तनु आनी. दशन झळकती जेवी हिरेखानी, बोलता सदनी प्रकाश पडे. सकल कला निपुण, या लागी कलावती नाम पूर्ण. जे सौंदर्य वैरागरीचे रत्न, जे निधान चातुर्य भूमीचे. अंगीचा सुवासन माये सदनात, जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ. नेत्र मिलिंद रुंजी घालीत, धनी पाहता न पुरेची. नूतन आनिली परणून, मनसी जे आकर्षिले रायाचे मन. बोलावू पाठविले प्रीती करुण, परितेन येची प्रार्थिता. स्वरूप शृंगार जाळे पसरून, आकर्षिला नृपमान समीन. त्या लागी दारशाह राजा उठोन, आपणची गेला तिज पाशी. मने शृंगार वल्ली शुभांगी, मम तनु वृक्षासी आलिंगी. उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी, अत्यानंदे सर्वा देखता. तवते शृंगार सरोवर मराळी, बोलय सुहास्य वदना वेल्हाळी. मने म्या उपासिला शशी मोळी, सर्व काळ व्रतस्थ असे. जे स्त्री रोगिष्ट अत्यंत, गर्भिणी किंवा ऋतुस्नात. अभुक्त अथवा व्रतस्थ, वृद्ध अशक्त न भोगावी. स्त्री पुरुषे हर्षयुक्त, असावी तरुण रूपवंत. अष्टभोगे करुणी युक्त, चिंताग्रस्त नसावी. पर्वकाळ व्रतदीन निरसून, उत्तम काळी षड्रस अन्न भक्षुन. मग ललना भोगावी प्रीती करुण, राजलक्ष्मी सत्य हे. राव काम मध्ये मत्त प्रचंड, रती भरे पसरोणी दोर्दंड. आलिंगन देता बळे प्रचंड, शरीर त्याचे पोळले.
लोहार गला तप्त अत्यंत तैसे कलावतीची तनु पोळत रूप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदय नंदन वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी हुनी गोष्ट सांग मने हे राजचक्र मुकुटावतंस क्रोधे भरोने मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परमपवित्र जदिधला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परमपावन पुनितमी ममांग शीतल अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केली विचाररहित अभक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरु दये करुण राजेंद्रा आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरुसेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्गदित जाहला मने कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे निजपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती ती मने हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारा तू माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्गमुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिवदीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांगन मुनी करकमळ जोडूनी उभा टाकला अष्टभावे दाटून हृदयी मने शिवदीक्षा मज देई म्हणून पुढते लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तिरा येऊनी पुण्यवृक्षातळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयंतानी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्यरत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दार्शाहराये समर्पिली तनुमंदनेसी उदार गर्गचरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान त्या मतिमंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो एक म्हणती तनुमन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण परमचांडाळ त्याचे षटज्ञान कदा वदन न पहावे धीक विद्या धीक ज्ञान धीक वैराग्य साधन चतुर्वेद शास्त्रे आला पडून धीक पठन तयाचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन षड्रसी दर्वी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाना इक्षुरस गाळी इतर सेविती रसन भाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दार्शाह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिवषडक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोधतरणी अज्ञान तमतेच क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले ते दवा कित्ते एकांचे पक्ष जळाले चरफडी तची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तयाते जैसे किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखून रावण नवल करी गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैसे निघाले अमुप माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे गुरु मने एक साक्षेपे अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वाचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ धुसधुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसिला तत्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे पळाली असंख्यात काकरूपे देखिली म्या
सुवर्णस्तेय अभक्ष भक्षक सुरापान गुरुतल्पक परदारागमन गुरुनिंदक ऐसी नाना महत्पापे गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंडमती मिथ्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्रीलंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातक कर्म मार्गघ्न दीनहत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हयविक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितले क्षुद्रपापे नाही गणिली इतुके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून नरदेह पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निस्सीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशाह नृपवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्यवर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्य नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावती नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकल जन घरोघरी होत शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दारशाहरायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस फार अमृताहुनी रसिक भार एकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानीचे पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी श्रीधर मुख निमित्य करुणी तोची बोलवित विचारुणी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरिले शिवलिंग पूर्णा ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमो अध्याय गोडहा इति श्री शिवलीलामृत प्रथमो अध्याय समाप्तः इति श्री साम सदाशिव अर्पणमस्तु शुभं भवतु।